नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुजित पवार द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पार पडलेली आहे। या परीक्षेमध्ये विचारलेल्या 100 प्रश्नांची उत्तरं यथावकाश आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होतीलच, परंतु या 100 प्रश्नांपैकी गणित व बुद्धिमापन चाचणी विषयक 20 प्रश्नांची उत्तरं ही नेमकी काय आहेत, याबरोबरच ती कमीत कमी वेळेमध्ये कशी आपल्याला आणता येतील हे जास्त महत्त्वाचं असतं आणि त्या अनुषंगाने आपण आता या ठिकाणी चर्चा करणार आहोत। सो मित्रांनो, या 20 प्रश्नांमध्ये गणिताशी संबंधित 13 प्रश्न विचारलेले होते आणि बुद्धिमापन चाचणी विषयक 7 प्रश्न विचारलेले होते। तर मित्रांनो, या 13 प्रश्नांपैकी गणिताच्या 8 प्रश्न हे अगदी सोपे प्रश्न होते, 4 प्रश्न हे मध्यम काठिण्य पातळीचे आपल्याला म्हणता येतील आणि एक प्रश्न मात्र खूप लेंग्दी या ठिकाणी युनायटरी मेथड वर आधारित जो होता तो अशा पद्धतीने हे 13 प्रश्न होते। त्याचबरोबर बुद्धिमापन चाचणीमध्ये एक साधारणपणे सोपे आपण म्हणू शकतो असे 7 पैकी 5 प्रश्न आणि 2 प्रश्न थोडे मॉडरेट या धर्तीवर होते। तर आता आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सेकंदांमध्ये पाहणार आहोत। मी तुमच्यासाठी या ठिकाणी प्रिपरेटरी करून ठेवलेलं आहे सगळं। तर इथे अगदी माझ्याकडे गट सेट सी आहे। सो सी सेट नुसार पहिला प्रश्न म्हणजे या ठिकाणी 81वा प्रश्न जो आहे हा प्रश्न PYQ बेस्ड आहे। गट ब च्या पाठीमागच्या एका परीक्षेमध्ये हा प्रश्न या टाईपचा विचारलेला होता। इथे जे काय म्हटलेलं आहे आपण वाचू शकता। खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे? तर पहिलं पद दिलेलं आहे 1/2 गुणिले 3, दुसरं 1/3 गुणिले 4, तिसरं पद 1/4 गुणिले 5। म्हणजे या ठिकाणी आपल्याला मित्रांनो लक्षात येत आहे की लागोपाठच्या संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, 2-2 क्रमवार नैसर्गिक संख्या। स्टार्ट 2 पासून झालेला आहे पहिल्या पदाचं, म्हणजे पहिलं पद लहान संख्या 2, दुसरं पद लहान संख्या 3, तिसरं पद लहान संख्या 4। मग 15व्या पदातील लहान संख्या जी असणार मित्रांनो ती या ठिकाणी 16 असणार आणि मग मोठी संख्या 17 असणार। तर हे सिंप्लिफाय करायचं असतं मित्रांनो। तर हे आहे असं 1/2 गुणिले 3 म्हणजे 1/6, 3 गुणिले 4 म्हणजे 1/12, 4 गुणिले 5 म्हणजे 1/20, असं करत बसलो तर आपल्याला उत्तर आणायचं नाहीये असाच त्याचा अर्थ निघतो। तर इथे सिंप्लिफिकेशन म्हणजे काय, याला स्प्लिट करायचं असतं। 1/2 गुणिले 3 म्हणजे 1/2 वजा 1/3 असतं। 1/3 गुणिले 4 म्हणजे 1/3 वजा 1/4। याप्रमाणे शेवटचं पद जे आहे 15वं 1/16 वजा 1/17 येणार। सो स्टार्टिंग फ्रॉम सेकंड टर्म टू सेकंड लास्ट टर्म सगळे त्या ठिकाणी कॅन्सल होणार, राहणार पहिली आणि लास्ट टर्म। पहिली टर्म 1/2, शेवटची टर्म -1/17। यांचा रिझल्ट येणार आपल्याला छेद समान वगैरे केल्यानंतर 15/34। अशा पद्धतीने या 81व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे। यानंतर पुढचा दुसरा जो प्रश्न आहे तो गुणोत्तर आणि टक्केवारी यांच्या एकत्रित गोष्टी आहेत। एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52 ला 13, म्हणजे या ठिकाणी 13 चौक 52 म्हणजे 4:1 हे गुणोत्तर येतं। म्हणजे त्या ठिकाणी टोटल 5 भाग येणार सर्व त्या ठिकाणी राज्यांची संख्या आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या मिळून। सो ती 100 जर आपण मानली तर 4 भाग 1 भाग म्हणजे टोटल 5 भाग, तर 1 भाग 20 येणार, 4 भाग 80 येतील। 80 जेव्हा या ठिकाणी राज्यांची संख्या असणार तेव्हा केंद्रशासित प्रदेशांची संख्या 20। म्हणजे इथं न्यूमरिकल डिफरन्स आपल्याला फक्त घ्यायचा आहे 80 वजा 20, यावरून ती 60% काय आहे, जास्त आहे की राज्यांची संख्या ही केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा। सो अगदी कमी वेळेमध्ये या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित। यानंतर पुढचा प्रश्न 6 सलग समसंख्यांची म्हणजे ABCDEF यांची बेरीज 150 आहे। सो या ठिकाणी सलग समसंख्या म्हणजे लगतच्या कोणत्याही 2 समसंख्यांमधला फरक 2चा असतो। यावरून त्यांची बेरीज 150 आहे म्हणजे सरासरी भागिले 6 करावे लागेल। सो 25 म्हणजे 25 हे मधोमध असलेल्या 2 संख्यांची सरासरी येणार, म्हणजे एक त्यापेक्षा लहान 24, दुसरी मोठी 26। सो 26, 28, 30 या त्या 3 पुढच्या संख्या
झाल्यानंतर आपल्याला काय विचारलंय, त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल. सो त्या सलग समसंख्या पुढच्या 32, 34 आणि 36 यांची बेरीज जी करणार तुम्ही, ते मधली संख्या 34 ला 3 ने गुणल्यानंतर 102 येणार. याप्रमाणे 83व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर 84वा प्रश्न जो आपल्याला मिळालेला आहे टक्केवारीवर आधारित, वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% 65% झाली, तर 43%च्या तुलनेत मित्रांनो 43%च्या तुलनेत याचा अर्थ छेदात आपल्याला 43 लिहायचं. अंशात कितीने वाढ झाली, तर न्यूमेरिकल व्हॅल्यू 65 आणि 43 यांच्यातला फरक जो आहे तो 22, आणि मग या पद्धतीने 22/43 गुणिले 100. अगदी नजरेवर खेळायचं झाल्यास ऑप्शनचा विचार केला तर 22ची दुप्पट 44 पेक्षा 1 ने कमी 43 म्हणजे निम्म्याच्या 50%च्या किंचित वर, आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जो 51.16 आहे असं त्या ठिकाणी उत्तर देत आहे 84व्या प्रश्नाचं. 85वा प्रश्न जो आहे या ठिकाणी, एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल. सो 3/5 क्षमता भरली गेलेली आहे 8 तासात. सो ह्यासाठी मी 3/5 इम्प्लाइज 8 असं लिहिलेलं आहे, आणि मग उरला 2/5 त्याला किती वेळ लागेल. सो तिरकस गुणाकार समान असं अगदी आपल्याला लहानपणापासून माहिती आहे, ते इथंच वापरायचं असतं. तर इथं 2/5 गुणिले 8 भागिले 3/5 म्हणजे उलट करून गुणिले 5/3. सो हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 8 दुने 16 भागिले 3 म्हणजे 5.1/3 तास, 5 तास आणि 20 मिनिटे. यावरून 5 तास 20 मिनिटे हे तुम्हाला उत्तर द्यायचं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. यानंतर 86वा प्रश्न जो आहे मित्रांनो, हा अत्यंत लेंदी, जसं मी सुरुवातीला उल्लेख केला, या एक्झाम हॉलमध्ये हा अगदी सर्वात शेवटी सोडवावा असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण हे किती टाइम कन्झ्युमिंग आहे तुम्हाला स्क्रीनवर लिहिलेल्या गोष्टींवरूनच कळेल, आणि याच्यात कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नाही, हे असं सगळं करावंच लागणार आहे. काय म्हटलंय, 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. म्हणजे 3 पुरुषांचं काम बरोबर 5 मुलांचं काम, यावरून एका पुरुषाचं काम 5/3 मुलांच्या कामा एवढं हे म्हणता येईल. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. म्हणजे 5 मुलांचं काम 5 महिलांचं काम 8 मुलांच्या कामा एवढे, याचा अर्थ एका महिलेचं काम 8/5 मुलांच्या कामा एवढं. मग पुढे काय म्हटलेलं आहे मित्रांनो, जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागत असतील, म्हणजे 12 पुरुषांचं काम किती मुलांच्या कामा एवढं हे करावं लागेल. सो म्हणून 12 पुरुषांचं काम, एका पुरुषाचं काम 5/3 मुलांनी एवढं, मग 12 पुरुषांचं म्हणजे गुणिले 12. सो हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 20 मुलांच्या कामा एवढं या ठिकाणी 12 पुरुषांचं काम असणार आहे, आणि ऑलरेडी 14 मुलं त्या ठिकाणी आहेतच, म्हणजे 20 आणि 14 34 मुलांच्या कामा एवढं काम केलं गेलं दररोज, तर 24 दिवस लागणार. म्हणजे त्या ठिकाणी मी 34 गुणिले 24 डावीकडे लिहिलंय M1D1 मध्ये. आता M2D2 काय विचारलंय, 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुलांना, 12 मुलं तर आहेतच. आता 9 पुरुषांचं काम या ठिकाणी एका पुरुषाचं काम 5/3 मुलांच्या कामा एवढं, तर 9 पुरुषांचं काम गुणिले 9 करायचं तुम्हाला. सो ते 15 मुलांच्या कामा एवढं, आणि 15 महिलांचं काम, एका महिलेचं काम 8/5 मुलांच्या कामा एवढं. यावरून 15 महिलांचं काम 15 गुणिले 8/5 केल्यानंतर 5×3=15 म्हणजे 8×3=24 मुलांच्या कामा एवढं. सो 12 आणि 24 36 आणि 15 या ठिकाणी 51 मुलांच्या कामा एवढं दररोज काम होणार आहे. सो म्हणून इथं मी M2 ला 51 लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ह्या गोष्टी करायच्या. M1D1 बरोबर M2D2 मध्ये किमती ठेवल्यानंतर D2 ची किंमत तुम्हाला 16 येत असल्याचं लक्षात येईल. यावरून प्रश्न क्रमांक 86चं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार. त्यानंतर या ठिकाणी 87वा जो प्रश्न आहे तो सरासरीवर आधारित आहे. तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड सोडवत गेला तरी अगदी कमी वेळेत उत्तर येणार आहे. तिथं जर आपण शॉर्टकटच्या नादात जर गेलो तर वेळ जास्त लागण्याची शक्यता असते. तर यासाठी इथं स्ट्रेट फॉरवर्ड गेला तरी चालेल. 10 पुस्तकांची सरासरी किंमत ₹16 म्हणजे 16 गुणिले 10 160 रुपये टोटल. 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5. सो 8 गुणिले 9.5 जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते 76 रुपये येणार. मग 160 मधून 76 वजा केल्यानंतर 84 रुपये त्या 2 पुस्तकांची किंमत आहे.
की मग जर जर त्या दोन पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीचे 40% अधिक असल्यास, म्हणजे ज्याची किंमत कमी आहे ती एक्स मानली तर 40% जास्त म्हणजे 1.4x आपल्याला म्हणायचं आहे. सो 2.4x म्हणजे 84, यावरून एक्सची किंमत 35 येणार. सो जे कमी किमतीचं पुस्तक आहे ते 35 रुपयांचं असणार आणि 40% जास्त म्हटल्यानंतर 49 रुपये. याप्रमाणे या 87व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. यानंतर पुढे 88वा प्रश्न, एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे? तुम्ही 100 रुपये त्या ठिकाणी प्रोडक्शन कॉस्ट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वापरून सुद्धा करू शकता किंवा एक्स न केलं तरी चालू शकतं. सो इथं एक्स किंमत आधी जर त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हटलात तर प्रथम स्वतःसाठी 10% नफा घ्यायचा आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टच्या 110% ते व्हायला हवं. मग ज्या किमतीला घाऊक व्यापारी घेणार आहे त्याला ती 110% एक्सच्या किमतीला मिळणार, त्याच्यावर तो 20% नफा मिळवणार आहे. सो त्याच्या 120% ते होणार. आणि मग जे काही घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्यानं ते मटेरियल घेतलेलं असेल, त्या वस्तू घेतलेल्या असतील तर उपकरणं, तर त्याच्यावर 30% नफा मिळवणार, म्हणजे तो 130% घेतलेल्या किमतीच्या वर तो विकणार, म्हणजे ती विक्री किंमत होणार. अशा पद्धतीने 171.6x अशी ती किंमत येणार, जी आधीची एक्स किंमत असणार. म्हणजे 100 पेक्षा किती ने वाढ झालेली आहे? 71.6 ने. आणि म्हणून आपल्याला 71.6% असं या ठिकाणी म्हणायचं आहे. हा प्रश्न क्रमांक 88चं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 89, या टाईपचा प्रश्न आता जस्ट नोव्हेंबर 9च्या परीक्षेला राज्यसेवेच्या विचारलेला होता. त्याच टाईपचा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. एक आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले, तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती? तर मूळची एक बाजू म्हणजे लांबी आपण 5% वाढवताना 100 मानल्यानंतर ती 100 मध्ये 105 होणार, आणि रुंदी सुद्धा आपण 100 मानणार तर त्याचं 10% कमी होणार म्हणजे 90. सो 100 गुणिले 100 म्हणजे 10,000 चौरस एकक मूळच्या आयताचं क्षेत्रफळ. हे बरोबर उत्तर यायला पाहिजे होतं, परंतु त्रुटी झालेली आहे की 5% लांबी वाढल्यामुळे 105, रुंदी 10% कमी झाल्यामुळे 90. 105 गुणिले 90 केल्यानंतर 9,450 लवकरात लवकर गुणाकार करायचा. कितीने कमी झालेला आहे? 550 न कमी झालेलं आहे. किती मध्ये? 10,000. 10,000 550 कमी तर 100 किती? सो ते 5.5. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी त्रुटीची टक्केवारी 5.5% म्हणायचं आहे. सो 89व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर मित्रांनो भूमितीशी संबंधित जो प्रश्न आहे, म्हणजे महत्वमापन ज्याला आपण मराठीत म्हणतो, इंग्लिशमध्ये मेन्सुरेशन, सरफेस एरिया, व्हॉल्यूम वगैरे या संदर्भात जे असतं, एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया जो आहे त्याचं क्षेत्रफळ 352 स्क्वेअर मीटर आहे आणि त्याचे घनफळ म्हणजे व्हॉल्यूम 2464 क्युबिक मीटर आहे. तर खांबाची उंची किती असेल? सो क्युबिक मीटर व्हॉल्यूमला स्क्वेअर मीटर कर्व्ड सरफेस एरियानं डिवाइड केलं तर आपल्याला त्या ठिकाणी रेडियस मिळणार आहे. सो पाय स्क्वेअर एच हे व्हॉल्यूम, 2 पाय एच कर्व्ड सरफेस एरिया, या 2464 ला 352 ने भाग दिला की या ठिकाणी r/2 येणार, कारण r² पैकी एक r कट होणार, पाय एच कट झालेले आहेत. सो r/2 7 म्हणजे r, रेडियस किती येणार? 14 सेंटीमीटर किंवा 14 मीटर येणार. मग r ची व्हॅल्यू आली, आपल्याला विचारलेला आहे खांबाची उंची. तो खांबाची उंची काढायची, याचा अर्थ 2 पाय h मध्ये 2 पाय r च्या व्हॅल्यूज आपण ठेवायच्या, h ची किंमत ऑटोमॅटिक मिळणार तुम्हाला आणि ती 4 मीटर येणार आहे. सो 90व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 निश्चितपणे म्हणता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 91, या ठिकाणी खालील आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा. मित्रांनो हा समान संबंध बुद्धिमापन चाचणीचा प्रश्न, पहिलाच प्रश्न अत्यंत सोपा म्हणता येईल नॉन वर्बल रिजनिंग मध्ये. सो इथं आपल्याला जे एका वर्तुळाचे 4 भाग करून त्यातले एका भागात
त्या ठिकाणी वर्तुळ पाकळी ज्याला आपण म्हणतो किंवा 1/4 ऑफ अ सर्कल हे दिलेलं आहे आणि ते ब्लँक आहे, त्याच्या अपोजिट मध्ये हे डार्क करून ठेवलेलं आहे. सो या पद्धतीने विचार करताना म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये आपण जेव्हा पाहतोय तेव्हा तर हे विचारल्यानंतर डार्क रेक्टँगल अपोजिट साइडला या ठिकाणी ब्लँक होऊन जाईल. सो अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येत आहे की पर्याय क्रमांक 4 मध्ये या प्रकारची आकृती आहे. सो अगदी सोपा असलेला हा प्रश्न 91 नंबरचा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. यानंतर मित्रांनो हा प्रश्न सांकेतिक भाषेवर आहे. तसं पाहता एक्झाम हॉलमध्ये एखादा पॅनिक मोडवर जाऊ शकतो, कारण इथं आपण जे काही गोष्टी पाहतोय त्याच्यामध्ये काही वेळेला आपल्या विचारांना धक्का पोहोचतो. इथं जे कोडिंग डिकोडिंग मध्ये आपल्याला लेटरसाठी अंक दिलेले आहेत. सो हे अंक वापरताना अल्फाबेटिकल ऑर्डरचा विचार तर झालेला आहे, पण इथं मी आता तुम्हाला दाखवू इच्छितो सी साठी 3 म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ए पासून सुरुवात केल्यानंतर सी तिसरं असतं. मात्र ओ जे आहे ते अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ए कडून विचार केला की 15 वाजतं, पण इथं ते 12 दिलेलं आहे. यू साठी 6 दिलेलं आहे, पी साठी 11 दिलेलं आहे, एल साठी 12 आणि ई साठी 5. तर मी ॲरो जे केलेले आहेत त्यांना झेड कडून क्रमांक आलेले आहेत. म्हणजे झेड ला पहिला क्रमांक, वाय ला दुसरा, एक्स ला तिसरा असं केलं तर ओ 12 येणार, यू 6 येणार, पी 11 येणार. मित्रांनो मी क्लासमध्ये जेव्हा हे विद्यार्थ्यांना सांगत असतो अल्फाबेटिकल ऑर्डर ए पासून जसं आपल्याला रँक्स पाठ करायचे असतात तशाच झेड कडून सुद्धा पाठ होण्यासाठी जोड्या गुणगुणत राहणं फायद्याचं राहतं. म्हणजे ए झेड, व्हीवाय, सी एक्स, DW वगैरे अशा पद्धतीने एफ यू म्हटलं की तुम्हाला एफ चा क्रमांक 6 माहिती आहे, म्हणजे तो यू चाही क्रमांक 6 झेड कडून या पद्धतीने. सो हे झालं. पण मग या ठिकाणी आता जे निळे मी ॲरो केलेले आहेत ते त्याच पोझिशनला नाहीत हो. मग नेमकं काय केलेलं आहे तर फर्स्ट हाफ ऑफ द अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे पहिले 13 लेटर्स जे आहेत त्यांचे रँक्स जसे आहेत ए कडून जे तसेच ठेवलेले आहेत. मात्र एन आणि तिथून पुढे झेड पर्यंत जे लेटर्स आहेत त्यांच्या रँक्स मात्र झेड कडून घेतलेले आहेत आणि म्हणून ओ साठी 12, यू साठी 6 आणि पी साठी 11 जे नेक्स्ट हाफ ऑफ द अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. सो मग डाऊट मध्ये ओ, यू आणि टी हे नंतरचे आहेत. सो त्यांना झेड कडून रँक्स घेतल्या गेल्यामुळे ओ साठी 12, यू साठी 6 आणि टी साठी 7 येणार. बाकी डी, जी, एच हे पहिल्या हाफ मधले आहेत आणि त्यामुळे ते त्यांच्या रँक्स आहेत. अशा पद्धतीने म्हणजे ए कडूनच्या आपल्याला निश्चितपणे या 92व्या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर म्हणायचं आहे. हा सांकेतिक भाषेचा प्रश्न. यानंतर 93व्या प्रश्नामध्ये पुन्हा गणिताच्या संदर्भातला हा प्रश्न आला. मित्रांनो तुम्ही किती वेगवान उत्तर आणू शकता यावर या गोष्टी आहेत. तिथे आपल्याला काही सेकंदांमध्ये उत्तर अपेक्षित. 1 ते 100 या अंकांमध्ये म्हटले म्हणजे तसं ते नंबर्स म्हणायला हवं. 1 ते 100 या 100 संख्यांमध्ये मित्रांनो माझ्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर यायला काही हरकत नसावी, कारण या टाईपचा प्रश्न मी घेतलेला आहे. युपीएससीच्या परीक्षेमध्ये या टाईपचा प्रश्न निगेटिव्ह मध्ये विचारलेला होता. म्हणजे त्यांनी विचारलेलं होतं युपीएससीला की 4 ने पूर्ण न भाग जाणाऱ्या संख्या विचारलेल्या होत्या. इथे 4 ने पूर्ण भाग जाणारे त्यामुळे तसे स्पेसिफिक आहेत, कमी आहेत. तर पहिली संख्या 4 ने भाग जाणारी आणि अंकही 4 आहे अशी पहिली 4. त्यानंतर एकक स्थानी 4 असलेल्या 24, 44, 64, 84 या येतील आणि दशक स्थानी 4 असलेली म्हणजे 40 आणि 48, 44 आधीच आपण काउंट केलेली आहे. अशा पद्धतीने टोटल 7 संख्यांमध्ये आपल्याला 4 हा अंक मिळतो की ज्यांना 4 ने भागही जातो. सो हे या पद्धतीने आपल्याला 93व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे द्यायचं आहे. यानंतर 94वा प्रश्न जो आहे तो त्रिकोणावर आधारित आहे. मॅथ्स मध्येच आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो या ठिकाणी गोंधळून जायचं नव्हतं की इथं आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सो मग इथे आपण सगळं लिहून ठेवलेलंच आहे की 30x एका कोणाचं माप, दुसऱ्या कोणाचं माप 40x आणि तिसऱ्या कोणाचं माप 38 अधिक x या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 केल्यानंतर आकडेमोड तुम्ही करायचे. 30x, 40x आणि x 70, 71x अधिक 38, 180 यावरून x ची किंमत 2 येणार आहे. अत्यंत साधा सोपा प्रश्न ज्याला तुम्ही म्हणू शकता असा हा 94 नंबरचा प्रश्न ज्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 95 बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भातला मिसिंग कॅरेक्टर ज्याला तुम्ही म्हणू शकता असा.
तर अगदी साधा सोपा आहे. रिलेशन काय आहे, स्ट्राईक झालं तर ओके, नाहीतर मग आपल्याला तिथं खूप वेळ लागत असतो. इथे पहिल्या दोन चौकोनांमध्ये असलेल्या संख्यांचे वर्ग म्हणजे संख्यांच्या बेरजेचा वर्ग, सॉरी, 5 अधिक 1 6 चा वर्ग 36, 1 अधिक 8 9 चा वर्ग 81 आणि म्हणून 8 आणि 6 14 चा वर्ग 196 असं आपल्याला म्हणण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. यावरून प्रश्न क्रमांक 95 चं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 96. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 96 च्या संदर्भात मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे, आकृत्यांची संख्या मोजणे यामध्ये त्रिकोणांची संख्या किती यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. इतका हा सोपा प्रश्न आहे. इथं त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूतून समोरील बाजूवर पाडलेले भाग किती आहेत काउंट करायचे 6. मग 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 असं का करायचं आहे. स्मॉलेस्ट 6 त्रिकोण येणार, टेकिंग 2 ॲट अ टाइम म्हणजे 1 2 चा 2 3 चा 3 4 चा असं ते 5 येणार दोघांचे, 4 4 चे 3 येणार सॉरी 3 3 चे 4 येणार, 4 4 चे 3 याप्रमाणे इथे आपल्याला बेरीज करायचे 6 5 4 3 2 1. मग पहिल्या n नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचं सूत्र n कंसात n अधिक 1 भागिले 2. अगदी तुम्हाला खूपच लवकर उत्तर आणायचं असेल तर इथं 6 n ची किंमत 6 गुणिले 7 भागिले 2 म्हणजे 21. सो प्रश्न क्रमांक 96 चं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 97 अत्यंत सोपा प्रश्न आहे. दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या एकाच 2 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती. दोन संख्यांचा गुणाकार 50 आणि त्या प्रमाणात गुणोत्तरात एकाच 2 म्हणजे x जर एक संख्या मानली तर दुसरी 2x, त्यांचा गुणाकार 2x वर्ग 50 म्हणजे x वर्ग 25 म्हणजेच x ची किंमत 5. मग एक संख्या 5 दुसरी 10, त्यांची बेरीज म्हणजे 15. सो अशा पद्धतीने 97व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 98. हा मात्र मित्रांनो टफ होता. जेव्हा स्ट्राईक झाला तुम्ही त्या ठिकाणी राजा आहात, नाही तर अगदी म्हणजे ती डोकेफोड आहे. म्हणजे ज्याला आकडेमोडीत खेळण्याची सवय आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथे जर तुम्ही पाहिलं म्हणजे स्ट्राईक कसं होईल हे मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. इथं एवढ्या मोठ्या संख्या पाहिल्यानंतर गोंधळून जायचं नाही. आपल्याला जे पर्याय दिले ते 12 66 297 1485. कशासाठी. खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे ज्यात एक संख्या चुकीची आहे आणि ती चुकीची संख्या शोधा. मित्रांनो मी वर्गात प्रत्येक वेळेला सांगत असतो की चुकीची संख्या शोधायची मालिकेतील, याचा अर्थ ती मालिका कन्सिडर करायची आणि जी चुकीची संख्या असेल तिला कोणत्या संख्येने रिप्लेस केलं पाहिजे हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल तेव्हा आपोआप तुमचं उत्तर आलेलं असेल. मग यासाठी आता जे 4 पर्याय तुम्ही पाहिले यावरून तुम्हाला कळतंय की हे शेवटचे 2 संख्या या पर्यायांमध्ये नाहीयेत, म्हणजे ह्या बरोबर आहेत. जर तुम्ही म्हणजे आता एवढ्या मोठ्या खूप दूर गेलेल्या संख्या आहेत म्हणजे आपण फरक काढणे म्हणजे त्या ठिकाणी आपल्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. जर तुम्ही पाहिलं 20,790 ला 5,940 ने भाग द्यायचा प्रयत्न केला तर भागाकार 3.5 येतो. आणि मग जेव्हा तुम्ही इथं सुरुवातीला पाहताय तेव्हा 2 आणि 12 यांच्यातलं रिलेशन 2 गुणिले 6 12 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेलच 2 गुणिले 6 12 आहे. 12 गुणिले 5.5 केलं की 66, 66 ला 5 ने गुणलं की 330 यायला पाहिजे होतं, जे नाहीये त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी 330 ऐवजी 297 आहे. म्हणजे चुकलेली संख्या या ठिकाणी चुकीची 297 आहे. बाकी पुढे तो पॅटर्न फॉलो झालेला असला पाहिजे. 330 ला मित्रांनो 4.5 ने भाग द्यायचा आहे का. अर्ध्यानं प्रत्येक वेळेला मल्टीप्लायर अर्ध्यानं कमी झालाय. 6 5.5 5 4.5 4 3.5 टॅली होतंय का. तर 330 गुणिले 4.5 म्हणजे 1485, 1485 गुणिले 4 म्हणजे 5,940 आणि मगाशी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे 5,940 ला 3.5 ने गुणल्यानंतर 20,790 येणार. अशा पद्धतीने आपल्याला हे या प्रश्नाच्या संदर्भात जायचं होतं. म्हणजे तिथे तुम्हाला अगदी शार्प माइंड आणि कॅल्क्युलेशन फास्ट असणं आवश्यक असतं. सो या पद्धतीने 98व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. 99वा प्रश्न मित्रांनो नंबर रँकिंग काउंटिंग वर आहे. ओळीमध्ये डावीकडून उजवीकडून वगैरे जे काय म्हटलेलं असतं. सो आपले स्वतःचे इमॅजिनेशन्स असायला पाहिजेत. तर इथे आपल्याकडे फेसिंग असेल असं आपण गृहीत धरलं तर सर्वांची उजवी बाजू म्हणजे आपल्या डाव्या हाताची, सर्वांची डावी म्हणजे आपल्या उजव्या हाताची. काय म्हटलंय 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला
उजवीकडे चौथ्या जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. म्हणजे डाव्या बाजूकडून आपण या ठिकाणी विचार करताना डावीकडून ती 12व्या जागी येते, म्हणजे ती मूळची डावीकडून 8व्या जागी होती. बरोबर की नाही मित्रांनो? तर आता या ठिकाणी काय म्हटलंय, तर इथे ही 12व्या जागी येते आणि ती जी जागा आहे 21 मुलींपैकी इथं 8वी आलेले, म्हणजे 21 वजा 8 केलं की 13 येणार. सो ते 13 मुली उजवीकडे तिच्या आहेत, म्हणजे उजवीकडून जेव्हा काउंट केले जाणार तेव्हा ती कितवी येणार आहे? 14वी येणार आहे. किंवा तुम्हाला वाटलं की आपण आहे असं त्या ठिकाणी करूया, तर 12 आणि 9 21 म्हणजे 12वी आली तर आणखी 9 मुली इकडे शिल्लक राहणार आहेत उजवीकडे. मग 9 आणि ऑलरेडी 4 म्हणजे इथं शेवटी 13 आणायचंय. सो 13वी पोझिशन या ठिकाणी 13 मुली उजवीकडे तिच्या आहेत आणि ती 8. या पद्धतीने आपल्याला जेव्हा विचार करताना 13 अधिक 1 14 उजवीकडून 14वी येणार आहे. सो प्रश्न क्रमांक 99चं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार आहे. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 100 म्हणजे या गणित बुद्धिमापनचा 20वा शेवटचा प्रश्न अगदी सोपा, तुलनावर आधारित आहे, म्हणजे हा अत्यंत फुकट 1 मार्क मिळाल्यासारखा आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण नीलाक्षपेक्षा नाही, यावरून हे असं आपण रिलेशन लिहू शकतो. सान्वी युविकापेक्षा उंच, पेक्षा मोठी, परंतु नीलाक्षपेक्षा मोठी नाही, म्हणजे त्या ठिकाणी इथे नीलाक्ष, सान्वी आणि युविका असं रिलेशन होईल. चैताली नमितापेक्षा उंच आहे परंतु युविकापेक्षा नाही, म्हणजे युविकापेक्षा लहान चैताली येणार आणि ऑलरेडी चैताली नमितापेक्षा उंच आहे, म्हणजे त्यांच्या उंचीप्रमाणे उतरता क्रम लावायचा झाला तर 1 2 3 4 5 तुम्हाला जो स्क्रीनवर दिसतोय त्याप्रमाणे. आणि मग तुम्हाला विचारलंय सर्वात उंच कोण? सर्वात उंच त्या ठिकाणी नीलाक्ष. यावरून प्रश्न क्रमांक 100चं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. मित्रांनो, या 20 प्रश्नांच्या संदर्भात आपण चर्चा करताना तुम्हाला या बाबी सांगितल्या की मी तिथे 13 प्रश्न जे गणितावर विचारलेले आहेत असं सांगितलं, तर त्यातले 8 सोपे आहेत म्हणालो, 4 मध्यम आणि 1 लेंगदी जो दाखवला तो. तर हे सर्व सापेक्ष आहे की तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत आणि अभ्यास ज्यानं केलेला आहे त्याच्यासाठी हे सोपे, मध्यम किंवा अवघड आपण ज्याला म्हणू शकतो त्या पद्धतीने असतं. सो ही तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा वेळ घेणं महत्वाचं असतं. यातले काही प्रश्न हे PYQs वर होते, पण मित्रांनो जरी सोपे असले तरी बरेचसे प्रश्न हे PYQच्या पेक्षा वेगळेही होते. त्यामुळं महत्वाचं काय की तुम्हाला ओव्हरऑल तयारी करणं अत्यंत गरजेचं असतं. सो मित्रांनो, हे जे मी आजचं लेक्चर तुम्हाला यासाठी दिलेलं आहे की भविष्यामध्ये जे या स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हे मार्गदर्शक ठरेल या पद्धतीने आहे. तर मित्रांनो, या आत्ताच्या या सेशन नंतर मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की ऑफलाईन च्या दृष्टिकोनातून आपण गणित बुद्धिमापनची द युनिक अकॅडमी मध्येच सेपरेट बॅच करणार आहोत, ज्याला आपण मॉड्यूल म्हणू शकतो. सो त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यासाठी मी तुम्हाला फोन नंबर माझा देऊ इच्छितो. सो या ठिकाणी 8793536159. ठीक आहे. सो तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल, कोणताही प्रश्न, कोणतीही डिफिकल्टी लेवल असेल, आपण तुम्हाला या ठिकाणी या नंबरवर मार्गदर्शन करण्यास सदैव उपलब्ध आहोत. सो आजच्या या सेशन पुरतं एवढंच. धन्यवाद.